नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, अजितदादांचं निधन झाल्यानंतर अपघाताच्या किंवा घातपाताच्या शंका निर्माण झाल्या होत्या। त्यामध्ये रोहित पवार यांनी सुद्धा काही खुलासे सादर केले, काही पुरावे सुद्धा सादर केले आणि पुरावे सादर करत असताना अनेक हे प्रकार किचकट होताना दिसत आहे। ज्या पद्धतीने काही नेत्याचं नाव समोर येत आहे, हे नेते नेमके कोण आहेत आणि यामध्ये भाजपच्याच माध्यमातून ज्या पद्धतीने भाजप सोबत विलीन असणारा अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर भाजपच्याच नेत्याच्या माध्यमातून काही खुलासे सादर होताना दिसत आहे। भाजपचे नेते का उत्तर देत आहेत, VSR कंपनीवरती आरोप झाल्यानंतर यामध्ये प्रामुख्याने भाजपचेच नेते का समोर येत आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नेमका नेता कोण आहे आणि भाजपचे नेते का उत्तर देत आहेत याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या पद्धतीने अजितदादांचं निधन झालं आणि अजितदादांचं निधन झाल्यानंतर अनेक खुलासे रोहित पवार यांनी सादर केले। खरं तर रोहित पवार यांनी जर खुलासे सादर केले नसते, काही प्रश्न विचारले नसते, तर कदाचित हे रिपोर्टसुद्धा सापडले नसतं असं सुद्धा म्हणणं आहे। कारण तर एखादा विमान अपघात होतो, जसं की आपण बघितलं मेडिकल कॉलेजमध्ये त्या ठिकाणी विमान घुसलं होतं आणि अनेकांचे त्या ठिकाणी प्राण गेले। त्यामध्ये DGIच्या माध्यमातून किंवा VSR कंपनीच्या माध्यमातून किंवा त्या विमान कंपनीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा खुलासा सादर केला गेला नाही असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। त्यानंतर ब्लॅक बॉक्स, अजितदादा यांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला अशी देखील काही माहिती समोर येत होती। त्यानंतर जे काही CCTV फुटेज असतील हे देखील सादर केले जात नव्हते। ते CCTV फुटेजसुद्धा आता समोर झाले नव्हते किंवा आणण्यात आले नव्हते। यामध्ये अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले होते आणि ज्या पद्धतीने रोहित पवार विचारणा केली जात आहे, विचारणा मांडली जात आहे किंवा प्रश्न उत्पन्न केले जात आहे, याला उत्तर मात्र भाजपचे नेते देताना दिसत आहेत। एखादा अपघात असेल किंवा अपघात झाला नसेल किंवा तो अपघात आहे किंवा घातपात आहे का, अशा पद्धतीच्या शंका काही रोहित पवार यांनी सादर केल्या होत्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की रोहित पवार राजकारण करत आहेत। आता काका वारल्यानंतर राजकारण कोण करणार? काकाला न्याय मिळवण्यासाठी अनेक वकील त्या ठिकाणी उभे राहिलेले, म्हणजेच रोहित पवार यांच्या माध्यमातून त्या टीमने सुद्धा सहकार्य केलं। वकिलांची टीमसुद्धा मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आणि FRची जे काही रोहित पवार यांचं म्हणणं आहे की FR दाखल करा VSR कंपनीवरती, परंतु VSR कंपनीवरती एखादा FR दाखल करत असताना यामध्ये पोलीस प्रशासन कोणत्या प्रकारची दखल घेत नाही असं सुद्धा रोहित पवार यांचं म्हणणं आहे। वरिष्ठांचा त्या ठिकाणी फोन येतो आणि तो FR रद्द होतो। त्यानंतर आज परत त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्या ठिकाणी वकील मोठ्या प्रमाणात जमा झाले। त्यांचे अजितदादा पवार यांचे चाहते नेते असतील, चाहते लोक असतील, सर्वसामान्य लोक असतील आणि वकील वर्ग असेल, हे देखील मोठ्या प्रमाणात उभा राहिलेलं आहे आणि अजितदादा पवार यांना न्याय मिळावा अशी देखील मागणी केली जात आहे। मग अजितदादा पवार यांच्यासारख्या नेत्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य व्यक्तीचं काय होतं किंवा त्या व्यक्तीला न्याय मिळतो का, असा देखील प्रश्न विचारला जात आहे। अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीने ब्लॅक बॉक्सचे रिपोर्ट येत नाहीत किंवा 1 महिना झाल्यानंतर ते रिपोर्ट सादर होतात, CCTV फुटेज सादर केले जात नाही, त्यांच्या संदर्भात कोणत्या प्रकारची माहिती दिली जात नाही। अजितदादा पवार सकाळी किती वाजता निघाले होते, त्या CCTV फुटेजमध्ये नेमकं काय होतं आणि वरिष्ठ नेते यामध्ये पटेल आणि तटकरे यांचा देखील वारंवार उच्चार केला जातो। मग नेमकं पटेल आणि तटकऱ्यांचा यामध्ये काही हात होता का? भाजपचे नेते का खुलासा सादर करत नाहीत किंवा ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर जे पुरावे सादर होणं अपेक्षित होतं तशा पद्धतीने यंत्रणा काम करते का, असे देखील प्रश्न रोहित पवार यांच्या माध्यमातून विचारले जात आहे। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।